नमस्कार. आज आपण एका खास किल्ल्याबद्दल बोलणार आहोत, शिवनेरी. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की या किल्ल्याचा इतिहास काय आहे, त्याची रचना आणि आज तिथे काय काय अनुभवता येतं. हो, नमस्कार. अगदी बरोबर. शिवनेरीचं महत्त्व केवळ महाराजांचं जन्मस्थान म्हणूनच नाही, तर त्याचा स्वतःचा एक मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी सातवाहन काळापासूनचे उल्लेख सापडतात, 2000 वर्षांपूर्वीपासून. अच्छा, म्हणजे खूपच प्राचीन इतिहास आहे याचा. हो, पण त्याचं जे आज आपण महत्त्व मानतो ते अर्थातच 19 फेब्रुवारी 1630 नंतर वाढलं, जेव्हा महाराजांचा जन्म झाला. त्यावेळी काय आहे ना, निजामशाही, आदिलशाही यांच्यात सतत तणाव असायचा आणि शहाजीराजांनी जिजाबाईंच्या सुरक्षितेसाठी हा किल्ला निवडला, एकदम सुरक्षित ठिकाण म्हणून. म्हणजे ती निवड खूप विचारपूर्वक केलेली होती. नुसता किल्ला म्हणून नाही, तर सुरक्षितेचा विचार करून. आणि एक गोष्ट जी नेहमी ऐकतो आपण, की किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. हो, तशी आख्यायिका आहे. आणि असंही म्हणतात की जिजाबाईंनी याच किल्ल्यावर, याच वातावरणात बाल शिवाजींना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. बरोबर. म्हणजे शौर्याचे, नीतिमत्तेचे संस्कार इथेच झाले म्हणायला हरकत नाही. स्वराज्याची पहिली कल्पना कदाचित इथेच रुजली असेल. अगदी अगदी त्या कथांमधून, त्या वातावरणातून ते घडलं असणार. आणि किल्ल्याची रचना बघितली ना, ती पण अप्रतिम आहे. हो. कशी? हा किल्ला एका त्रिकोणी आकाराच्या डोंगरावर आहे. नैसर्गिकरित्याच त्याला संरक्षण मिळालंय. चहू बाजूंनी उंच कडे आहेत. आणि त्यावर तटबंदी. हो, त्यावर भक्कम तटबंदी. त्यामुळे शत्रूला वर चढून येणं म्हणजे खूपच कठीण काम होतं ते. आणि ते 7 दरवाजे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एकामागे एक 7 दरवाजे. ते तर संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचे. म्हणजे बघा, शत्रू एका दरवाजातून आत आला तरी त्याला लगेच दुसरा दरवाजा लागायचा, मग तिसरा, असं करत करत 7 दरवाजे पार करणं म्हणजे प्रचंड प्रतिकार सहन करावा लागायचा. याला डिफेन्स इन डेप्थ म्हणतात ना. अच्छा. यातला जो मुख्य महादरवाजा आहे तो आजही आपण पाहू शकतो. अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे आत शिरणं जवळपास अशक्यच. अगदी. शिवाय आतमध्ये पाण्याची सोय होती. अनेक पाण्याची टाकी आहेत खोदलेली. गंगा जमुना टाकं प्रसिद्ध आहे. हो, ऐकलंय. आणि धान्याची कोठारं पण होती, ज्याला अंबरखाना म्हणतात. म्हणजे युद्धाच्या वेळी किंवा वेढा पडला तर आत सगळी सोय होती. म्हणजे एक स्वयंपूर्ण किल्ला होता तो. या सगळ्या रचनेचा महाराजांच्या पुढच्या आयुष्यावर, त्यांच्या दुर्गनीतीवर नक्कीच प्रभाव पडला असणार, नाही का? निश्चितच, अगदी नक्कीच. त्यांनी हे सगळं लहानपणी अनुभवलं होतं. किल्ल्याचं महत्त्व, त्याची रचना, त्याचं संरक्षण कसं करायचं, याचे धडे नकळतपणे इथेच मिळाले असतील. बरोबर. तर मग आजकाल जर कोणाला भेट द्यायची असेल शिवनेरीला, तर तिथे काय काय पाहण्यासारखं आहे असं म्हणता येईल? बरंच काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचं जन्मस्थान. ती इमारत आता स्मारक म्हणून जतन केली आहे. ती जागा बघताना अंगावर काटा येतो. मग शिवाई देवीचं मंदिर आहेच. ते 7 दरवाजे आहेत, पाण्याची टाकी, अंबरखाना, हे सगळं पाहता येतं. आणि वरून दिसणारा देखावा पण छान असेल ना? हो हो. किल्ल्यावरून जुन्नर शहराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा जो देखावा दिसतो तो खूप सुंदर असतो, विशेषतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात. मग तिथे पोचणं सोपं आहे का? आणि कधी जावं म्हणजे हवामान चांगलं असतं? पोचणं फार अवघड नाहीये. पुणे जिल्ह्यात आहे हा किल्ला, जुन्नर तालुक्यात. पुणेहून अंतर साधारण 95 किलोमीटर असेल आणि मुंबईहून 66च्या आसपास. स्वतःच्या गाडीनं किंवा एसटी बसनं जुन्नरपर्यंत आरामात जाता येतं. आणि जुन्नर शहरातून किल्ला अगदी जवळ आहे. रिक्षा वगैरे मिळतात. आणि भेट देण्यासाठी चांगली वेळ कोणती? माहितीनुसार पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू उत्तम. म्हणजे जून ते फेब्रुवारी म्हणू शकतो आपण. हवामान खूप आल्हाददायक असतं, सगळीकडे हिरवळ असते, चढायलाही मग जास्त त्रास होत नाही. चढण खूप आहे का? चढाई मध्यम स्वरूपाची आहे. म्हणजे नियमित चालण्याची सवय असेल तर सहज जमतं. पण लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सोबत तर थोडं हळू जावं लागेल. पाणी सोबत ठेवावं नक्की. छान. म्हणजे शिवनेरी हा फक्त एक किल्ला नाहीये, तर तो एका मोठ्या पर्वाचा साक्षीदार आहे. स्वराज्याच्या कल्पनेचं उगमस्थान आहे. बरोबर. महाराष्ट्रासाठी तर ते एक स्फूर्तीस्थान आहे. हो ना? एका डोंगराळ दुर्गम ठिकाणी राहून सुद्धा केवढा मोठा इतिहास घडवता येतो याची आठवण शिवनेरी करून देतो. तिथली माती, तिथले दगड आजही जणू काही शौर्याची गाथा सांगतायत असं वाटतं. अगदी खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की
विचार करा, त्या काळात त्या डोंगरावर जिथे आजच्यासारख्या सोयी नव्हत्या, तिथे जिजाबाईंनी बाल शिवाजीवर नेमके कसे संस्कार केले असतील. म्हणजे ती कोणती शिकवण असेल, कोणती दृष्टी असेल जी त्यांनी दिली, ज्यामुळे पुढे एवढा मोठा स्वराज्य स्थापनेचा विचार प्रत्यक्षात आला. त्याचा नेमका परिणाम किती सखोल झाला असेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.